ह्या सीन साठी स्पेशली खुर्ची घेऊन या ना इथं. हो 3, 2, 1. तर ओव्हर टू यू रणजित पवार. थोडं खाली तर आहे, तुमचे आपले मान कटून राहिली. डिरेक्टर साहेबांनी सगळ्यात पहिले डबिंग माझंच घेतलं आणि हा अनुभव म्हणजे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. माझ्यासाठी पण. त्याच्या अगोदर कधी डबिंग करायची गरज पडलीच नाही, पण ह्या सीन साठी स्पेशली खुर्ची घेऊन या ना इथं. हो ते टोपरा काढता का नाही, राहू द्या, विलन वाटून राहिले. थोडस सस्पेन्स दिलं. जवळपास आजचा 3रा दिवस आमच्या डबिंगचा. हा सीन म्हणजे फाईट सीन मॅडमनी बराच चांगला म्हणजे शूट केलेला आहे आणि त्याच्यासाठी आज मला इथे 3 दिवस झाले डबिंग करावं लागत आहे. आणि हे डबिंग म्हणजे एवढं म्हणजे मला माहित नव्हतं का डबिंगसाठी खूप बारीक गोष्टी असतात. आज माहित पडलं मला का याच्यासाठी आपण म्हणजे जो नॉईज असतो तो काढावा लागतो, किंवा मग आपले बारीक बारीक जे आवाज असतात जसे छिंकण्याचा किंवा श्वास घेण्याचा, असे बरेचसे बारीक आवाज असतात, हे आपल्याला इथंच रेकॉर्ड करावं लागतात. कारण की ते असलेच तर ते तेवढंच चांगला म्हणजे तो सीन वाटतो का आपण ऍक्टिंग जो करतो त्या साऊंडमुळे किंवा आपल्या त्या डबिंगमुळे तो थोडासा उठावदार वाटतो. तर अशी ही डबिंग इथे चालू आहे. आणि हा आमचा छोटासा बूथ आहे आम्ही बनवलेला, मस्त बूथ झालेला आहे. म्हणजे इथं डबिंग एवढं चांगलं होऊन आलं का बाहेरचे कोणतेच आवाज वगैरे कोणतेच साऊंड आतमध्ये येत नाही आणि सुरळीत मस्त डबिंग चालू आहे. तर माझं आज डबिंग समाप्त झालाय. तर चांगल्या प्रकारे डबिंग झालाय. मॅडमनी मला सुटका दिली 3 दिवसाच्या नंतर. तर याच्यानंतर आम्ही बरेचसे असे सीन आहे की त्याच्यासाठी आर्टिस्ट येणाऱ्या डबिंग साठी. तर आम्ही तुम्हाला नवीन नवीन असेच व्हिडिओ दाखवू का डबिंग आम्ही कशी करतो. आपल्या जवळपास 86-87 लोकांपैकी एक व्यक्ती सध्या कमी झालाय. तर आता अजून 85 लोक बाकी आहे. 85 लोकांना बोलवायचं आहे आणि त्यांची डबिंग घ्यायची आहे, या कम्प्युटरच्या समोर बसून, या वेब कॅमेऱ्याच्या समोर बसून. आणि एकदा आता फटाफट मी याला याचं ऐकवून देतो साऊंड आणि मग पुढच्या प्रोसेसला लागतो. चला चला आपण यांना एक थँक्यू करू. वेलकम.